तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रिअल कॉन्स्टंट, की जे दोन प्रकारे त्याला आपण रिप्रेझेंट करत असतो, फ्रॅक्शनल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर चला बघूया. तर जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की रिअल नंबर म्हणजे रिअल नंबर म्हणजे असे की फ्लोटिंग पॉईंट्स नंबरला आपण रिअल नंबर्स म्हणतो, राईट. तर हे परत दोन प्रकारे आपण त्याला रिप्रेझेंट करत असतो. आणि रिअल कॉन्स्टंट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्लोटिंग पॉईंट. रिअल आणि फ्लोटिंग पॉईंट हे एकच आहे, राईट. ओके, तर फ्रॅक्शनल फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म नेक्स्ट स्लाईडमध्ये बघू. सर्वात पहिले बघू आपण फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे काय, राईट. याच्यात परत रूल्स आहेत. फ्रॅक्शनल फॉर्मचे वेगळे रूल्स आहेत आणि तुमच्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचे सुद्धा वेगळे आहेत. ओके, तर फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे काय, पहिले एक्झाम्पल बघू, राईट. फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे की त्याच्यामध्ये एक डेसिमल पॉईंट असणं खूप गरजेचं आहे. फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे एक नॉर्मली तुम्ही फ्लोटिंग पॉईंट नंबर समजा. फ्लोटिंग पॉईंट आपण कधी म्हणतो की ज्यावेळेस त्याच्यामध्ये एक पॉईंट असतो, डेसिमल पॉईंट असतो, एक पॉईंट असतो, राईट. त्याला आपण फ्लोटिंग पॉईंट म्हणतो. तर सेम फ्रॅक्शनल फॉर्म म्हणजे सेमच आहे. तर हा झाला, आपण जर का बघितलं तर 2 हा फ्रॅक्शनल फॉर्ममध्ये आहे का, राईट. तर हा नाही आहे. ॲक्च्युली बाय मिस्टेक पास केलं आहे मी, बट ना ॲक्च्युली जर पहिला क्रायटेरिया असतो, जर का फ्रॅक्शनल फॉर्म म्हटलं तर डेसिमल पॉईंट असला पाहिजे. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे. म्हणजे आपण हे 5 रूल पहिले ओळख करूया. सर्वात पहिला, ए रिअल कॉन्स्टंट मस्ट हॅव ॲटलिस्ट 1 डिजिट. सर्वात पहिलाच वर्ड म्हणतो रिअल कॉन्स्टंट. रिअल म्हणजे की जे काय तुमचा नंबर आहे, राईट, फ्लोटिंग नंबर्स, राईट, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 1 डिजिट तरी असला पाहिजे. ओके आहे. अजून प्लस इट मस्ट हॅव डेसिमल पॉईंट, आणि त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असलाच पाहिजे, राईट. इट कुड बी आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सेम रूल्स आहेत. हे बघा, सर्व रूल्स जर का बघितले ना, जनरली सेमच आहेत. फक्त 1-2 व्हॅरी होतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फ्रॅक्शनलमध्ये डेसिमल पॉईंट असला पाहिजे. बाकी सर्व सेम आहे. डिफॉल्ट साईन इज पॉझिटिव्ह असतं. नो कॉमाज आणि ब्लँक्स आर अलाउड विदिन अ रिअल कॉन्स्टंट, राईट. तर आपण हे जे दुसरं एक्झाम्पल आहे हे बघूया. 2.9, राईट. एनी ॲटलिस्ट 1 डिजिट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे 2 नंतर हा जो पॉईंट दिसतो आहे, राईट. त्याच्यानंतर इट कुड बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बाय डिफॉल्ट पॉझिटिव्ह. ओके, आणि याच्यामध्ये कॉमा नाही आहे आणि ब्लँक नाही, इज पास. आणि हे जर का बघितलं त्याच्यामध्ये इट कॅन बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन. ओके, इट्स ओके. आणि याच्यामध्ये परंतु डेसिमल पॉईंट्स नाही आहे, तर इट इज नॉट व्हॅलिड, राईट. ओके, इट इज फेल, राईट. नाऊ दिस इज ऑल्सो फेल्ड बिकॉज याच्यामध्ये कॉमा आहे. अदरवाईज कॉमा जर काढला तर ओके आहे, राईट. तर फ्रॅक्शनल फॉर्म असतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं. हे पास केलं आहे म्हणजे की तुमच्या नाही तर हे तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग होईल, राईट. हे 2 हा नाही, कारण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. हा जो आहे दुसरा 2.9 हा पास आहे. हा पास नाही आहे कारण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट नाही. सर्वात की पॅरामीटर तर डेसिमल पॉईंट असावा लागतो. त्याच्यानंतर बघायचं मग की त्याच्यामध्ये कॉमा आणि ब्लँक स्पेस आहे का. चला, फ्रॅक्शनल फॉर्म. नंतर बघत आहोत एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर परत एक्सपोनेन्शियल फॉर्मचे अजून 2 प्रकार, त्याला 2 प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. वी इन एक्सपोनेन्शियल फॉर्म टू रिप्रेझेंट अ रिअल कॉन्स्टंट. ओके, जनरली हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण कधी यूज करतो. ॲक्च्युली हे ना फक्त आपण जनरली जर बघितलं ना तर इथपर्यंतच ठीक आहे, रिअल कॉन्स्टंटपर्यंत, फ्रॅक्शनलपर्यंत, ठीक आहे. त्याच्यामध्ये पॉईंट आपण यूज करतो. पण हे माहितीसाठी असू द्या की एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण खूप रिअरली केसमध्ये यूज करतो की ज्यावेळेस तुमची जी फ्रॅक्शनल व्हॅल्यू आहे ती खूपच कमी आहे किंवा खूपच मोठी आहे. 2, आयदर इट इज स्मॉल ऑर इट इज टू लार्ज, राईट. देन वी यूज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. जसं की इन एक्सपोनेन्शियल फॉर्म ॲक्च्युली वी यूज एक्सपोनेन्शियल फॉर्म टू रिप्रेझेंट अ रिअल कॉन्स्टंट इफ इट इज टू स्मॉल ऑर टू लार्ज. ओके, पहिला. तर आता हे समजून घ्या मॅन्टिसचा पार्ट आणि एक्सपोनंट काय. तर हे जे एक्सपोनेन्शियल असतं त्याला 2 प्रकारे डिवाइड करतात. हे जो ई आहे ना मधला, इथून त्याचं डिवायडेशन होतं, लेफ्ट साईड आणि राईट साईड. तर राईट साईडचा जो आहे 7-6 याला म्हणायचं एक्सपोनेंट पार्ट, एक्सपोनंट, ठीक आहे. आणि हा आहे मॅन्टिसचा पार्ट, राईट. फाईन. द मॅन्टिसचा पार्ट आणि एक्सपोनेन्शियल पार्ट आज शुड बी सेपरेटेड बाय द ई,
राईट. म्हणजे तुम्हाला जर एक्सपोनेन्शियलमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर हे जे तुमचा रिअल नंबर असलाच पाहिजेत, म्हणजे डेसिमल त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिव्हायडेशन असलं पाहिजे इथून ई, राईट. पहिला रूल. दुसरा, मॅन्टिसा पार्ट मे हॅव आयदर, हा जो पहिला पार्ट आहे हा आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो आणि डिफॉल्ट साईन ऑफ द मॅन्टिसा पार्ट इज पॉझिटिव्ह, हे सर्वांनाच लागू आहे. आणि द एक्सपोनेंट मस्ट ॲटलिस्ट 1 डिजिट. जर का तुम्ही घेतलं 1.23 ई आणि त्याच्यासमोर जर का काहीच नसेल, नाही, इट्स नो. एक्सपोनेंटमध्ये सुद्धा ॲटलिस्ट 1 डिजिट पाहिजेत. इथं 2 डिजिट आहेत म्हणजे व्हॅलिड आहे. विच मस्ट, आणि ते एक आयदर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतं. बाय डिफॉल्ट ऑलवेज पॉझिटिव्ह. रेंज ऑफ द रिअल कॉन्स्टंट, राईट. जशी इंटिजरची होती आता ही रिअल कॉन्स्टंटची, तर ही जी रेंज आहे ही लक्षात ठेवा. 3.4e38 टू ओके -3.4e to 382 प्लस 3.4e38 सेमच आहे, फक्त मायनस प्लस लक्षात घ्यायचं आहे. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म जेवढं समजेल तेवढं समजून घ्या, राईट. त्याच्यानंतर बघा, ॲक्च्युली सर्व ना सेमच आहेत कॉन्स्टंट. थोडा बहुत जो फरक आहे ना तो फक्त थोडासा लक्षात घ्यायचा आहे आणि याला डेली वाचत राहायचं, जेणेकरून मग ऑटोमॅटिक तुमच्या माइंडमध्ये फिट होऊन जाईल. नंतर आता आपण हे बघू. पहिला रूल काय म्हणते की याच्यामध्ये मॅन्टिसा पार्ट आहे का, आहे, सेपरेटेड बाय द ई आहे आणि एक्सपोनंट पण आहे, दोन्ही पार्ट आहे. ओके फाईन. प्लस मायनस अलाउड असतं, राईट. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲटलिस्ट इकडं जे एक्सपोनंट पार्ट आहे म्हणजे ईच्या नंतरचा एक तरी डिजिट पाहिजे. तर याच्यामध्ये 2 डिजिट आहेत, राईट, ई नंतर. इट्स ओके. सो इट इज पास, राईट. आणि रेंजमध्ये सुद्धा आहे, राईट. खूप कमी घेतलं मी, 0.00 म्हणजे खूप कमी व्हॅल्यू आहे, राईट. त्यावेळेस यूज करत असतो. परत ही 0.0 हे पण व्हॅलिड, ओके. तर याच्यामध्ये काय घेतलं आहे की ई नंतर ना हा मायनस आहे बरं का, म्हणून पास आहे. ओके. इट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, इज पास, राईट. त्याच्यानंतर हा फेल आहे कारण की याच्यामध्ये एक्सपोनंट पार्ट नाही आहे, राईट. फक्त मॅन्टिसा पार्ट आहे, त्याच्यामुळे हा फेल आहे. तर हे झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म, राईट. राईट. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे की आज आपण जर महत्त्वाचं बघितलं तर ते होतं तुमचं की रिअल कॉन्स्टंट म्हणजेच काय फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, राईट. तर फ्लोटिंग पॉईंट म्हणजे रिअल कॉन्स्टंट हे 2 प्रकारचे असतं, राईट. त्याला रिप्रेझेंट करतो फ्रॅक्शनल आणि एक्सपोनंट. तर एक्सपोनेन्शियलमध्येच थोडंसं तुम्हाला बघायचं आहे. बाकी फ्रॅक्शनल म्हणजे तर जनरली आपण खूप वेळेस यूज करतो दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा, आहे ना. पॉईंट्स असले की तो फ्रॅक्शनल नंबर असतो. खूप सिम्पल आहे, राईट. समोरसुद्धा असं खूप सिम्पल आहे, पण याला सुरुवातीचे काही दिवस मे बी आपल्या दैनंदिन व्यवहारातले त्याचे शब्दप्रयोग वेगळे आहेत आणि इथं थोडेसे काहीतरी टेक्निकल वर्ड्स आहेत, तर सुरुवातीला होऊ शकतं थोडंसं अवघड जाऊ शकतं, राईट. पण त्याला कंटिन्युअस बघत राहा कारण याच्याशिवाय पर्यायच नाही, राईट. आणि हे तर तुमचं बेसिक आय सी तरी तुम्हाला करायचंच आहे, त्याच्यामुळं कंटिन्युअस याच्यात गुंतून जा, राईट. आणि एकदा का तुम्हाला थोडंसं फंडामेंटल समजलं ना मग बाकी सर्व खूप सोपं आहे, गेम आहे. ओके. तर थँक्यू मित्रांनो.